भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटीचे तपास अधिकारी आणि सरकारी वकील कोर्ट रूम मध्ये दाखल झालेत। चौथ्या गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात याला 5व्या गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती सरकारी पक्षाकडून केली जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशोक खरात या सुनावणीला उपस्थित राहील, तर न्यायाधीश नाव विचारून ओळख करवून घेतात। पोलिसांनी चौथ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी अबाधित राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाते। पाचव्या गुन्ह्यात पोलिसांनी खरातचा ताबा मागितलेला आहे। चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी आज संपतेय, त्यामुळे पाचव्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्हाला कस्टडी द्या अशी मागणी पोलिसांकडून केली जाते। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शुभम, आज खरातला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाईल, काय युक्तिवाद होऊ शकतो आणि पोलीस कोठडी पाचव्या गुन्ह्यात मिळू शकते का? नक्कीच, खरं तर आता आपण जर बघितलं तर अशोक खरातला आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्या ठिकाणी चौथ्या गुन्ह्यामधील जी पोलीस कोठडी आहे ती अबाधित राहून न्यायालयाची जी कोठडी आहे त्याची मागणी केली जाणार आहे आणि आरोपीला पुन्हा पाचव्या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा मिळावा अशी विनंती जी ती केली जाते। कारण या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये या ठिकाणी जो तपास सुरू आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बाबी ज्या समोर येत असताना पाहायला मिळत आहे आणि त्याच काही बाबींच्या अनुषंगाने काही पुरावे देखील जे एसआयटी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले आहे ते या ठिकाणी कोर्टामध्ये मांडले जाणार आहे आणि त्या अनुषंगाने हा तपास पुढे जाईल। एकूण जर पाहिलं तर आज पाचव्या गुन्ह्यामध्ये त्यांना पुन्हा अशोक खरातला पोलीस कोठडीची जी मागणी आहे ती मागणी तपास यंत्रणेकडनं केली जाणार आहे आणि एकूण या पुराव्याच्या अनुषंगाने जो पुढील तपास असणार आहे त्यासाठी ही वाढीव पोलीस कोठडी मिळावी अशी जी विनंती आहे ती न्यायालयाला केली जाते। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात